एकनाथ शिंदेंच्या म्हणण्याला फारसा अर्थ उरलेला नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय। मुख्यमंत्री बोलतात त्याला महत्त्व, शिंदेंचं कुणीही ऐकत नाही। लिहून दिलेली भाषणं ते वाचतात आणि टिवल्या बावल्या करतात असंही राऊतांनी म्हटलंय। पण तुम्ही समोर पाहताच आहात की शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये कसं वॉर चालू आहे, युद्ध सुरू आहे, ते स्पष्ट दिसतंय, रोज दिसतंय। ते अनेक निर्णय जे भ्रष्टाचारासंदर्भातले होते, ज्यांच्यामुळे भ्रष्टाचार सुरू होता, असे निर्णय देवेंद्रजींनी थांबवलेले आहेत आणि त्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत केलं आहे। अशाच निर्णयांना उद्धव ठाकरे यांनी सुद्धा स्थगिती दिली होती। उद्योग आणि सेवा क्षेत्रात आपण मागे का, हे जर हवं असेल तर अजय अशर सारखे जे लोक आहेत, जे मुख्यमंत्र्यांच्या सरकारचे हस्तक म्हणून उद्योग क्षेत्रात काम करत होते, काय त्यांची मैत्री, त्यांनी काय केलं, त्यांनी कशी लूट केली, याच्यावरती जर प्रकाश टाकला देवेंद्रजींनी, तर आपण मागे का उद्योग आणि सेवा क्षेत्रात हा अशर पॅकेज किंवा अशर फॉर्म्युला काय होता। महाराष्ट्रामध्ये गेले 3 वर्ष उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये अजय अशर पॅकेज किंवा अजय अशर फॉर्म्युला चालला आणि त्याच्यामुळे आपण उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये मागे पडलो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।